तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या अनेक कथा माहिती असतील, पण त्यातीलच सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेली कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या लग्नाची. त्यावेळेस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं लग्न ठरलं होतं आणि त्या लग्नाला सर्व देवी देवता यांना निमंत्रण दिलं होतं. पण त्यामध्ये एक अशी गोष्ट होती की त्या लग्नाचे निमंत्रण गणपती बाप्पांना दिले नव्हते. त्या लग्नाला गणपतीला बोलवले नव्हते. यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटत होते की देवादिदेव महादेव यांचे पुत्र गणपती आणि ते लग्न समारंभाला उपस्थित नाहीत. मग सगळे देव देवता देवगण हे विष्णू देवांकडे गेले. त्यांना गणपती का आले नाहीत याचे कारण त्यांनी विचारले. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात की मी देवादिदेव महादेव यांना निमंत्रण दिले होते आणि गणपती हे महादेवांचे पुत्र आहेत, तर लग्नाला ते येऊ शकत होते आणि एकाच घरात 2 आमंत्रणं कशाला द्यायची. आणि असेही त्यांचे 1 दिवसाचे जेवण 1.25 मन मूग, 1.25 मन तूप, 1.25 मन तांदूळ आणि 1.25 मन लाडू आहे. इतके जेवण कुठे दुसरीकडे जाऊन खाणं योग्य नाही वाटत. हे ऐकून देवतांमधील एक जण म्हणाला, जरी त्यांना लग्नाला बोलवले आणि ते लग्नाला आले तरी त्यांना आपण वरातीमध्ये घेऊन न जाता मुख्य दरवाजापाशी थांबवूयात आणि सांगूयात की तुम्ही मूषक राजवर येत आहात तर तुम्ही वरातीबरोबर नाही येऊ शकत. वरात रथामध्ये जाणार आहे आणि तुम्ही मूषकवरती येणार तर तुम्ही मागे पडाल, त्यामुळे तुम्ही मुख्य दरवाजापाशी थांबा असे गणपतीला पण सांगूयात. हे सगळे ऐकून सर्व देवी देवता यांनी गणपतीला बोलवण्याचा निर्णय घेतला. महादेव यांनी नंदी यांना पाठवून गणपतीला घेऊन येण्यास सांगितले. नंदी गणपतीकडे जातात आणि गणपतीला घेऊन येतात. सर्व देवता गणपतीला समजावून सांगतात की वरात रथामधून जाणार आहे आणि तुमचे वाहन मूषक आहे तर तुम्ही मागे पडाल, त्यामुळे तुम्ही मुख्य दरवाजापाशी स्वागतास इथेच थांबा. हे ऐकून गणपतीही तयार होतात. ते मुख्य दरवाजापाशी थांबतात आणि बाकीचे सगळे देवी देवता लग्न समारंभासाठी वरातीमध्ये पुढे निघून जातात. आता त्याच वेळी तिथे नारद मुनी येतात. ते गणपती यांना प्रवेशद्वारापाशी बसलेले बघतात. त्यावेळेस नारद मुनींची गणपती बाप्पा यांना विचारतात की तुम्ही का बरे लग्नाला गेले नाहीत. तर त्यावरती गणपती म्हणतात की माझा खूप मोठा अपमान झाला आहे, द्वारपाल समजले गेले आहे, मला दरवाजापाशी बसवले आहेत. तेव्हा नारदजी म्हणतात की तुम्ही मूषक सेना लवकरात लवकर वरातीच्या पुढे पाठवा आणि पूर्ण रस्ता खोदायला सांगा, त्यामुळे रथाचे चाके रस्त्यामध्ये अडकतील आणि वरात पुढे जाणार नाही. गणपतीला हे पटते. गणपती ही आपली मूषक सेना वरातीच्या पुढे पाठवते आणि रस्ता खोदायला सांगते. मूषक सेना पुढे जाऊन रस्ता खोदायला सुरुवात करते आणि वरातीमधील रथांचे चाके जमिनीत अडकतात, कारण पुढे खड्डे आहेत हे माहिती नसतं. आता काही केल्या रथांची काही चाके जमिनीतून निघत नाहीत आणि काढत असताना ती काही चाके मोडलीही जातात. आता काय करायचं सुचेना. त्यावेळेस तिथं नारद मुनी येतात आणि ते म्हणतात गणपतीचा अपमान झाला आहे, त्यामुळे असे होत आहे. तेच आता सर्व ठीक करू शकतात. तर सर्व कार्य मंगलमय स्वरूपात पार पाडायचे असतील तर त्यांना इथे बोलवून घ्या. महादेवांनी नंदीला गणपतीला बोलवायला पुन्हा पाठवले आणि नंदीही गणपतीला घेऊन येतात. तेव्हा सर्वजण गणपतीची सन्मानाने पूजा करून त्यांचे स्वागत करतात आणि त्यांच्या या स्वागतानंतर त्यांना विनंती करतात की तुम्हीही आमच्याबरोबर लग्नाला उपस्थित राहावे. तसे म्हणतात जमिनीमधील अडकलेली सर्व चाके बाहेर येतात आणि पूर्ववत रथ होतो. पण त्यातच दुसरी एक समस्या होती की काही चाके जमिनीमध्ये अडकले असल्याने ती मोडली होती आणि आता ती नीट करायची कशी हा मोठा प्रश्न होता. त्यावेळेस तिथेच एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत असताना त्यांना दिसला. त्यांनी त्या शेतकऱ्याला बोलवून घेतले आणि विचारले की तुम्ही ही चाकं नीट करू शकतात का. त्यावर शेतकरी म्हणाला हो करू शकतो आणि त्यांनी गणपतीचे नाव घेऊन एक चाक दुरुस्त करायला सुरुवात केली. तसंच त्यांनी सगळी चाकं दुरुस्त केली.
दुरुस्ती झाल्यानंतर तो सर्व देवतांना म्हणाला की तुम्ही सर्वप्रथम गणपतीची पूजा केली नसेल म्हणूनच ही अडचण आली. या जगात सर्वप्रथम गणपतीचे नाव घेऊनच शुभकार्य केले जातात आणि तुम्ही तर साक्षात देवी देवता आहात. तुम्ही विसरलात. आता तुम्ही तुमचे पुढील शुभकार्य गणपती बाप्पाचा जय असं बोलूनच सुरू करावे. यामुळे तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते सगळ्या समस्यांचे निवारण करतात. हे ऐकून सर्व देवी देवता यांना आपली चूक समजते आणि ते सर्वप्रथम गणपती बाप्पा की जय असा जयघोष सुरू करून वरात पुढे घेऊन जातात. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विवाह पार पाडला जातो. हे सर्व कार्य मंगलमय स्वरूपात पार पाडले जाते. तेव्हापासून संकट हरणारा म्हणून बाप्पाची ओळख निर्माण होते. तेव्हापासूनच संकष्ट चतुर्थी ही साजरी केली जाते. त्यामुळेच बघा ना, कोणत्याही शुभ कार्यामध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पाचे आवाहन केले जाते, पूजन केले जाते, नंतरच शुभ कार्याला सुरुवात केली जाते. तर अशी आहे संकट चतुर्थी का साजरी करतात त्यामागची छोटीशी कथा.